नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर फायनली आम्ही जायला निघालो जेजुरीला। आमचा प्रवास सुरू झाला। इथे दिवेघाटमध्ये आम्ही थोडा वेळ थांबलो। सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो, चहा घेतला आणि निघालो लगेच। तर दिवेघाटमध्ये हे आम्ही रील्समध्ये बघत होतो आत्तापर्यंत। विठ्ठलाची इतकी सुंदर मूर्ती होती, पण आम्हाला तिथे एक्झॅक्ट त्या जागेवर जाता आलं नाही, कारण ते बंद होतं। त्याच्यामुळे आम्ही अपोजिट साईडला जाऊन थोडंसं शूट घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। जाताना आम्ही नाश्ता केला वाटेमध्ये। जोगेश्वरी मिसळ म्हणून एक हॉटेल होतं, तिथं आम्ही नाश्ता केला, मिसळ खाल्ली। इतकी मस्त अप्रतिम मिसळ होती। मी खरंच सांगेन, त्या रस्त्याने जर कोणी जात असेल तर नक्की तिथं ट्राय करा। खूप छान आणि एकदम झणझणीत होती। त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो जेजुरीला। जेजुरी गड चढताना इतकं भारी वाटत होतं, म्हणजे जे स्वप्न बघितलं होतं की 2025मध्ये अशा ठिकाणी जायचं आहे, त्या गोष्टी सत्यात उतरताना बघताना खूप आनंद होत होता। आणि सोबत पूर्ण फॅमिली होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं। त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला लाईनमध्ये थांबलो आणि पटकन एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचं छान दर्शन झालं, खूप जवळून दर्शन झालं। त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही जायला निघालो। जाता जाता वाटेमध्ये एक मंदिर आहे, मोरगावचा मोरेश्वर गणपती, अष्टविनायकापैकी एक आहे। तर तिथंही आम्ही दर्शन घेतलं। तर तिथंही थोडंसं मी पुढे शूट घेतलेलं आहे जेजुरी गडावरचं। इथे ना आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा खूप छान बँड वगैरे वाजत होतं। तर तिथे ग्रेशू आणि ग्रेशूच्या पप्पांनी छान एन्जॉय केलं, डान्स केला त्या लोकांनी। तर खूप भारी वाटलं त्यांना खरं तर, आणि मला पण खूप भारी वाटलं, कारण एन्जॉय करणं मेन महत्त्वाचं असतं। फॅमिलीसोबत जाणं आणि ते एन्जॉय करणं, त्या गोष्टी खूप गरजेच्या असतात। 200 की 250 काहीतरी पायऱ्या आहेत, मला एवढं लक्षात नाही आहे। माझ्याकडून जर चुकून काही मिस झालं असेल तर मला माफ करा, किंवा बोलण्यामध्ये काही चुकून वेगळ्या गोष्टी गेल्या असतील तर मला खरंच माफ करा। तर ह्या व्हिडिओचा मोठा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तर तोही तुम्ही जाऊन बघा। तर इथं मी ज्या डान्सबद्दल तुम्हाला बोलत होती, तो हाच डान्स होता की ग्रेशूच्या पप्पांनी ग्रेशूनी डान्स केला। त्याच्यानंतर काही फोटोज मी अपलोड केलेले आहेत, जे मी तिथे काढले होते। आणि जो गणपती मी बोलली मोरेश्वरचा गणपती, तर तो मोरगावचा गणपती मोरेश्वर, तर तो हा आहे। त्याच्यानंतर अजून काही मी फोटो अपलोड केलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि याचा मोठा ब्लॉग माझ्या चॅनलवर आहे।